नमस्कार. चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की माझी लाडकी बहीण या योजनेसाठी KYC कशा प्रकारे करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात घरी बसून आपल्या मोबाईलवरती KYC कशा प्रकारे करायची. मोबाईलवरती KYC करताना एक महत्त्वाची सूचना, आपली KYC संध्याकाळी 11 नंतर ते सकाळी 6 वाजेपर्यंत करावी. या वेळेत वेबसाईट चालू असते. या वेळेत वेबसाईटवर लोड नसल्यामुळे वेबसाईट चालते व आपली KYC होते. प्रथमतः गुगल ब्राउझर ओपन करून स्क्रीनवर दिसत आहे ते वेबसाईट आपल्याला गुगल ब्राउझरवरती टाकायची आहे व गुगल ब्राउझर ओपन करायचं आहे. अशा प्रकारे नवीन वेब पेज ओपन झालेले आपल्याला दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता. येथे क्लिक करायचे आहे. नंतर नवीन पेज ओपन झाल्यानंतर लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आपल्याला प्रथम येथे टाकून घ्यायचा आहे व खालती आपल्याला कॅप्चा आहे तसा भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर खालती मी सहमत आहे यावरती टिक करून खालती OTP पाठवा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. पुढे नंतर आपल्याला या ठिकाणी OTP टाकायचा आहे. हा OTP लाभार्थी महिलेच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती जाणार आहे. तो OTP या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे. तदनंतर पुढे आपल्याला समाविष्ट करा यावरती क्लिक करायचे आहे. पुढे आपल्याला एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल. या ठिकाणी आपल्याला लाभार्थी महिलेच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. नंतर खालती कॅप्चा आहे तसा भरून घ्यायचा आहे. त्या खालती मी सहमत आहे यावरती टिक करून खालती OTP पाठवा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. पुढे आपल्याला OTP टाकायचा आहे. हा OTP लाभार्थी महिलेच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर जाणार आहे. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढे आपल्याला समाविष्ट करा यावरती क्लिक करायचे आहे. पुढे एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल. या ठिकाणी आपल्याला लाभार्थी महिलेच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यानंतर पुढची जात प्रवर्ग निवडायचा आहे. यामध्ये आपली कोणती जात आहे ती या ठिकाणी आपण निवडायची आहे. त्यासाठी आपल्याला आपण कोणत्या जात प्रवर्गामध्ये मोडत आहे ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती तसेच भटक्या जाती ब, क, ड व विशेष मागासवर्ग व सर्वसामान्य असे विविध जाती प्रवर्ग दिसत आहे. जर आपण मराठा असेल, ओपनमध्ये येत असेल तर आपण सर्वसामान्य निवडावे. नंतर खालती आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याचं उत्तर आपल्याला होय असे निवडायचे आहे व खालती चौकोनावरती टिक लावून त्या खालती आपल्याला माहिती सबमिट करायची आहे व आपल्याला स्क्रीनवर असा मेसेज दिसेल, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशा इतक्या सोप्या पद्धतीने आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरती लाडक्या बहिणीची KYC करू शकता. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तसेच आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.